सोशल मीडियाच्या वापरामुळे अजून एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे। आजकाल अनेक तरुणींना इंस्टाग्रामचं वेड लागलेलं आहे आणि यातूनच अशा घटना घडत आहेत। बरेलीमध्ये प्रेमात फसवलेली मुलगी घरोघरी अक्षरशः फिरत आहे। प्रेमाच्या शोधात तरुणी चेन्नईहून बरेलीला पोहोचली, पण फसवणूक झाली। मिळालेल्या माहितीनुसार चेन्नईच्या एका तरुणीची बरेलीतील एका तरुणाशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून भेट झाली। पुढे काय झालेलं आहे पहा। चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। आता या दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते बोलू लागले। तरुणीचा आरोप आहे की बरेली येथील तरुण तिला भेटण्यासाठी चेन्नईला गेला होता। हॉटेलच्या खोलीत त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे। त्याची मैत्रीण गरोदर असल्याचे समजताच त्यांनी तेथून पळ काढला। पीडित मुलीने न्यायाची याचना करत बरेली गाठली। तिचा प्रियकर आपला विश्वासघात करेल हे त्या मुलीला माहिती नव्हतं। चेन्नईहून बरेलीच्या फतेगंज पश्चिम पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या पीडितेनुसार तिला इंस्टाग्रामवर रील्स बनवायची आवड आहे आणि बरेली येथील राजेश नावाच्या तरुणाला तिची प्रत्येक रील आवडायची। यानंतर दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि बोलणे सुरू केले। जेव्हा ते एकमेकांच्या जवळ आले तेव्हा ते दोघे प्रेमात पडले। यानंतर तो तरुण तिला भेटण्यासाठी चेन्नईला पोहोचला आणि चेन्नईत तिची मागणी पूर्ण केल्यानंतर दोघांनी शारीरिक संबंध ठेवले। काही काळ चेन्नईत राहिल्यानंतर मुलीला दिल्लीला बोलवून हॉटेलमध्ये राहिल्यानंतर त्याने तिला पत्नीच्या रूपात खोलीत प्रवेश दिला। बरेली येथील तरुणीसोबत चेन्नईमध्ये राहू लागला। दोघेही पती पत्नीसारखे राहत होते। राजेशला त्याची गर्लफ्रेंड गरोदर असल्याचे समजताच त्याने तिची तिथे फसवणूक केली आणि तो बरेलीला पळून गेला। बरेलीला आल्यानंतर त्यांनी तिचा मोबाईल नंबर ब्लॉक केला आणि जेव्हा ती त्याच्या घरच्यांशी बोलू लागली तेव्हा त्यांनी तिला धमकावले आणि जीवे मारण्याची धमकी दिली आणि सांगितले की बरेलीला आल्यास तो तिला मारून टाकेल। आपल्या प्रेमाखातर मुलीने बरेलीला पोहोचली। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत। तर अशी घटना बरेलीमध्ये घडलेली आहे आणि हे सर्व झाले सोशल मीडियाच्या वापरामुळे। इंस्टाग्रामचा अतिवापर यामुळेच हे घडलेलं आहे। त्यामुळे खास करून तरुणांनी काळजीही घेतली पाहिजे। सोशल मीडियाच्या वापरामुळे असं एक कृत्य घडलेलं आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।